ब्रेकिंग न्यूज समोर येते। चंदीगडमध्ये 10 मिनिटांपासून सतत सायरन वाजतोय आणि चंदीगड प्रशासनाने एक अलर्ट देखील पाठवलाय, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की विमानतळाकडे ड्रोनची हालचाल दिसून आली आणि त्यानंतर सर्वांना सतर्क करण्यात आलंय। दरम्यान हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगडमध्ये सतत एक सायरन 10 मिनिटांपासून वाजतोय। याचबरोबर पंजाबमधील अमृतसर येथील देखील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। चंदीगड बरोबरच आता अमृतसरमध्ये देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। रात्रीपासूनच हल्ले होत आहेत आणि पाकिस्तानने भारताच्या 15 ठिकाणांवर लक्ष केलं होतं। त्या 15 ठिकाणांवरील हल्ले भारताने हाणून पाडलेत। आकाशातच पाकिस्तानचे सगळे ड्रोन निस्तनाबूत करण्यात आलेत। पण त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेची देखील इत्यंभूत काळजी घेण्यात येते। पाकिस्तानमध्ये देखील अनेक ठिकाणी भारताने हल्ले केलेले आहेत, पण पाकिस्तान जर उत्तर द्यायला पुढे आलं तर भारताने सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली आहे। दरम्यान एक आणखी मोठी बातमी समोर येते। नागरिकांनी घरातच राहावं, खिडक्यांपासून लांब राहावं असं आवाहन पंजाब सरकारने नागरिकांना केलंय। घरातील लाईट बंद ठेवा, खिडक्यांचे पडदे बंद करावेत अशा काही सूचना देखील पंजाब सरकारने नागरिकांना दिल्यात। नागरिकांनी घाबरून न जाता आपल्याला घरात राहून त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे असं आवाहन अमृतसर डीआरपीओने केलंय। तर अमृतसर डीपीआरओने हे आवाहन नागरिकांना केलंय। तिथल्या स्थानिकांना हे आवाहन करण्यात आलंय, कुणीही घाबरून जाऊ नका असं आवाहन पंजाब सरकारने आपल्या नागरिकांना केलंय। सगळ्यांनी घरातच राहावं, त्याचबरोबर खिडक्यांपासून लांब राहावं असं आवाहन करण्यात आलंय। घरातील लाईट बंद ठेवा, खिडक्यांचे पडदे बंद करावेत अशा काही सूचना देखील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना केल्या आहेत। पण नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षेची काळजी घ्यावी या संदर्भात सरकार सगळ्याच नागरिकांना सूचना देत आहे। दरम्यान अमृतसरमध्ये देखील हाय अलर्ट देण्यात आलेत, हे अलर्ट देण्यात आलेत सगळीकडेच आणि नागरिकांनी काळजी घ्यावी। तर या सगळ्या संदर्भात आपण बोलतोय। निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आपल्या सोबत सध्या आहेत। सर, पाकिस्तानची नाचक्की जितकी व्हायची तेवढी झालेलीच आहे आणि त्यामध्ये आणखीन भर पडली आहे, ती म्हणजे आपला आर्मी चीफ बदलावा लागतोय भर संघर्षामध्ये पाकिस्तानला। यापेक्षा आणखीन काय वाईट असू शकतं एखाद्या देशासाठी? नक्कीच लष्कर हे नेतृत्वावर अवलंबून असतं। त्यामुळे नेतृत्व गुण तुमच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये कसे आहेत याच्यावरच तुमचा परफॉर्मन्स कसा होईल हे असतं। इथे चित्र अगदी उलटच दिसतंय। त्यांचा लष्कर प्रमुखच नेतृत्व गुणाचा अभाव प्रदर्शित करतोय आणि तेही अशा युद्धस्थितीत। ही पण एक अतिशय दुर्दैवी घटना आहे लष्करासाठी। ही नाचक्की आहे असंच मी म्हणेल। पण थोडा जर इतिहास तुम्ही पाहिला तर हे जे त्यांचे थलसेना प्रमुख होते त्यांनी जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी भार सांभाळला होता आणि 1 वर्ष त्यांचं बिना कॉन्ट्रोवर्सी गेलं, पण त्याच्यानंतर ते सतत वादातच घेरल्या गेले आणि वाद इतक्या टोकास गेला की तिथल्या ज्युनियर ऑफिसर्स त्यांच्या अगेन्स्ट बोलायला लागले होते आणि हे वर्षभरापासून धुमसत होतं। काही गोष्टी ज्या ते करत होते त्यामुळे त्यांचं मानसिक स्थिती तिथल्या फौजेची खूपच खराब झाली होती आणि हे केव्हा तरी होणार होतंच। आणि आता तिथली आम जनता, त्यांची लष्कर आणि त्यांचं गव्हर्नमेंट यांचा असा विचार आहे की या मुनीरांनी आपली पोळी भाजण्यासाठी पाकिस्तानवर ही वेळ आणलेली आहे, भारतावर हल्ला करून, आणि ते विचारपूर्वक
पूर्वक आणि युद्धनीतीला अनुसरून असं केलेलं नाही. त्यामुळे त्यांना सगळीकडे हार पत्करावी लागते आणि त्या हारचं खापर ते या मुनेरांवर फोडता येते आणि ते बरोबरही आहे. कारण त्यांनी न विचार करता बेधुंदपणे हे काम केलं. पाकिस्तानमध्ये हा जुना प्रॉब्लेम आहे की तिथले सगळे लष्कर प्रमुख आपण सत्ता पालट करून सत्ता हाती कसे घेऊ शकतो या विचारातच अर्धा वेळ असतात. बरं. कारण त्यांचा तो इतिहासच आहे. मुनीरही त्यातलेच एक होते आणि ते ही संधी आहे समजून आपली पॉप्युलॅरिटी वाढवायला किंवा आपण किती बलवान आहो आणि किती क्षुरूड आहो हे दाखवायला त्यांनी ही कारवाई केली. पण ती संपूर्णपणे फसली आहे आणि ज्या न्यूज येत आहेत त्याच्यात बरंच तथ्य असावं. कारण आता अशा न्यूज येत आहेत की त्यांनी नेक्स्ट त्यांच्या नंतर कोण टेक ओव्हर करेल यांचं नाव सुद्धा डिक्लेअर केलं आहे. त्यामुळे ही अजून एक दुर्दैवी घटना. आंतरिक कलह, आर्थिक स्थिती डबघाई झालेली आणि आता लष्कर मध्ये हा गोंधळ, अशा तिन्ही बाजूनी आंतरिक याच्यात ते घेरलेले आहे आणि इकडून भारताने त्यांना संपूर्णपणे घेरला. म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये देश महत्वाचा की चमकोगिरी असाच प्रश्न पडावा अशी वर्तवणूक आहे या अधिकाऱ्यांची पाकिस्तानच्या. चाफेकर सर, आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच, मात्र एक मोठी अपडेट समोर येते ती बघूयात. प्रियांका. तर 48 तासातच पाकिस्ताननं आपले गुडघे टेकलेले आहेत. भारतीय लष्करासमोर पाकिस्तान 48 तास देखील टिकला नाही आणि पाकिस्ताननं हल्ले रोखण्यासाठी आम्हाला मदत करा अशी विनवणी देखील केली आहे. आमचं खूप आर्थिक नुकसान होत आहे, भारताच्या प्रत्युत्तरामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे, याची आता उपरती पाकिस्तानला झालेली आहे आणि त्यामुळे 48 तासातच पाकिस्ताननं गुडघे टेकलेत आणि पाकिस्ताननं विनवणी केली आहे, हल्ले रोखण्यासाठी आम्हाला मदत करा. पहलगाम नंतर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानमधले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. पण जे काम श्वेता पाकिस्ताननी स्वतः करायला पाहिजे होतं तेच काम भारताने तिथे जाऊन केलं. दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली पण त्याचं प्रत्युत्तर पाकिस्तानने भारताच्या सीमारेषेलगत फायरिंग सुरू केली. तिथे एलओसीवर फायरिंग सुरू केली. सामान्य नागरिकांवर ते हल्ले करण्याचा प्रयत्न करत होते. मगाशी आपण बघितलं 15 ठिकाणांवर त्यांनी भारताला टार्गेट केलं होतं. पण प्रियांका, पाकिस्तानकडनं जी काही वक्तव्य येतात ना त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही कुणी. कारण आधी सांगितलं गेलं आम्हाला शांती हवी आहे, आम्हाला तोडगा काढायचा आहे, तरी सुद्धा इकडनं आगळीक सुरूच आहे. आता म्हणतायत की आम्हाला हल्ले रोखण्यासाठी मदत करा, आमचं खूप आर्थिक नुकसान होत आहे, भारताकडनं जे काही प्रत्युत्तर दिलं जात आहे त्यामुळे आमचं नुकसान होत आहे. त्यामुळे यावर तरी का पाकिस्तानच्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा कसा असाच मोठा प्रश्न आहे. कारण पाकिस्तान जे बोलतं ते कधीच करत नाही असा अनुभव आहे. तर आणखी एक मोठी बातमी बघूया चंदीगडमधनं. चंदीगडमध्ये 10 मिनिटांपासून सतत सायरन वाजतोय आणि चंदीगड प्रशासनानं एक अलर्ट देखील तिथल्या स्थानिकांना पाठवलाय, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की विमानतळाकडे ड्रोनची हालचाल जर दिसून आली तर त्यानंतर सर्वांना सतर्क करण्यात आलंय. चंदीगड विमानतळ परिसरामध्ये ड्रोन दिसल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे 10 मिनिटांपासून चंदीगडमध्ये सायरन वाजतोय. चंदीगड प्रशासनानं एक अलर्ट जारी केलेला आहे ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलंय विमानतळाकडे ड्रोनची हालचाल दिसून आली आहे, त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहा. चंदीगडमधनं मोठी बातमी. आजच्या बऱ्याच भागात पाकिस्तानकडनं जी काही आगळीक करण्यात येते त्या ठिकाणी अलर्ट जारी केला जातोय आणि आता चंदीगडमधनं मोठी बातमी. 10 मिनिटांपासून तिथं सायरन वाजवला जातोय यासाठीच की प्रशासनानं सर्वांना अलर्ट केलंय. विमानतळ परिसरामध्ये त्या दिशेनं एक ड्रोन येत असल्याचं दिसून आलंय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. सगळे अपडेट घेण्यासाठी मात्र तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.